स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। खबर अहिल्यानगर से है, जहां नंदगांव में सरपंच सखाराम सड़क को रेत तस्करों और अवैध खनन ट्रांसपोर्ट में शामिल अपराधियों से डंपर ट्रक से कुचलने की धमकी मिलने का मामला सामने आया है। ग्रामीणों ने स्थानीय प्रशासन पर कार्रवाई न करने का आरोप लगाते हुए निषेध सभा का आयोजन किया। सरपंच सखाराम सड़क ने MIDC पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई कि आरोपी अनवर शेख, गुटखा व्यापारी पप्पू वेताल और रेत तस्कर तौफिक देशमुख ने उन्हें धमकी दी है। आरोप है कि अगर सरपंच उनके अवैध ट्रांसपोर्ट और खनन गतिविधियों में हस्तक्षेप करेंगे तो उन्हें जान से मारने की कोशिश की जाएगी। नंदगांव में सरकार द्वारा करोड़ों रुपए की डामर सड़कें बनाई गई हैं, लेकिन डंपर ट्रकों और अवैध ट्रांसपोर्ट के कारण सभी सड़कें खराब हो गई हैं। ग्रामीणों का कहना है कि इन अपराधियों की गतिविधियों से गांव के नागरिकों की रोजमर्रा की जिंदगी प्रभावित हो रही है। सरपंच ने बताया कि हुसैन नूर मोहम्मद शेख ने उन्हें दूसरी बार फोन पर धमकी दी है। उन्होंने कहा कि आरोपी पूर्व में गंभीर अपराधों में भी शामिल रहे हैं। इस दौरान स्थानीय स्कूल और बच्चों की सुरक्षा भी प्रभावित हो रही है, क्योंकि आरोपी अक्सर शराब पीकर शोर मचाते हैं। ग्रामीणों ने आरोप लगाया कि रेवेन्यू डिपार्टमेंट और अन्य अधिकारी इन गतिविधियों की जानकारी होने के बावजूद कार्रवाई नहीं कर रहे हैं। इस कारण 2 जनवरी 2026 को नंदगांव के नागरिकों ने निषेध सभा आयोजित कर आरोपियों अपराधियों की गिरफ्तारी और कड़ी कार्रवाई की मांग की। पुलिस प्रशासन पर दबाव है कि ये सरपंच की शिकायत की गंभीरता से जांच करे और तुरंत दोषियों को गिरफ्तार करे। ही घटना आहे, काय झालेली घटना आहे? आता ही घटना जी झालेली आहे ही एक ठराविक वर्गाकडून झालेली आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि त्यांनी जे काही सरपंचाला जे काही दमदाटी केलेली आहे आणि जे काही अपशब्द बोललेले आहेत याचा पूर्ण निषेध सर्व गावाच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे। ग्रामसभा झाली तेव्हा सरपंचावर जेव्हा ही काही घटना घडली होती त्याबद्दल ही ग्रामसभा आयोजित केली होती। भरपूर पब्लिक उपस्थित होते, तरी एक न्याय आपल्या कलेक्टर साहेबांनी किंवा SP साहेबांनी योग्य ते न्याय करावा किंवा ते समक्ष येऊन त्यांचं काय असेल ते सगळं व्यवस्थित तिथे निपटारा करावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो। तुम्हाला शाब्दिक वाळूवाले असते, मुरमावले असते, मातेवाले असते, याने तुम्हाला धमकी दिली, याच्याबद्दल तुम्ही काय काय कारवाई केली आतापर्यंत? नमस्कार, मी सखाराम सरपंच नांदगाव। आज या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापूर्वी या ठिकाणी आमच्या मिलिटरी लष्करच्या हद्दीतून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करून त्या ठिकाणी वाळू, मुरुम आणि माती असलेले वाहणारे जे डंपरवाले आहेत या लोकांना मी गावातून तुम्ही गाड्या घालू नका आणि या ठिकाणी तुम्ही रस्ते खराब केलेले आहेत। तुमच्या ह्या ज्या गाड्या ह्या अगदी भरमसाठ वेगानं त्या ठिकाणी पळतायत, तुम्ही कुठल्या प्रकारे विचार करत नाही असा ज्यावेळेस आमची शाब्दिक चकमक झाली त्याच्यामध्ये त्या लोकांनी या ठिकाणी मला दम दिला की आम्ही फुकट या ठिकाणी वाहतूक करीत नाही। आमची LCBला, पोलीस स्टेशनला आणि महसूलला हप्ते चालू आहे आणि ते हप्ते आम्हाला द्यावे लागतात। महिन्याचा आमचा हप्ता ठरला असून तो हप्ता तेवढा देण्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तू मध्ये याचा काही संबंध नाही। जर मध्ये आला तुला टार खाली चिरडल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची धमकी या ठिकाणी मला या ठिकाणी अनवर शेख असेल, तसेच तौफिक देशमुख आणि पप्पू वेताळ यांनी या ठिकाणी दिलेली होती आणि त्याच वेळेस या ठिकाणी मी MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली होती आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली। परंतु त्या ठिकाणी त्यांना तात्काळ जामीन भेटल्यानंतर त्यांची एक वेगळ्या या ठिकाणी एक हे ताकद वाढली आणि गावातून परत त्या ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण करायचा परत प्रयत्न केला की आमचं काही झालेलं, आम्हाला जागेवर जामीन भेटला, आधार कार्ड दिले, पैसे दिले, आमचं प्रकरण मिटलं, आता याच्यात काय दम असेल त्यांनी बघून घ्यावं। इथून पुढे काय असेल आता त्यामुळे आज या ठिकाणी त्या गोष्टीचे निषेध ग्रामसभा या ठिकाणी झालेले आहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून यांच्यावर तात्काळ या ठिकाणी जिल्हाबंदीची या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, यांना तडीपार केलं पाहिजे आणि जर 7 दिवसाची तडीपारची कारवाई नाही झाली तर नांदगाव या ठिकाणी नगर मनमाड हायवेवरती रस्ता रोको आंदोलन ग्रामस्थांच्या वतीनं पुढच्या 7 दिवसात या ठिकाणी केलं जाणार आहे। नांदगावच्या सरपंचांना काही अविवेकी लोकांकडून त्या ठिकाणी दमबाजी देण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याबद्दल गावाने आज निषेध व्यक्त केले असून यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटणार आहे आणि नजीकच्या काळात या ठिकाणी रास्ता रोकोसारखं त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं जाईल। या गावामध्ये काही
या ठिकाणी अविवेकी तरुण शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींना त्या ठिकाणी त्रास देत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून त्याही गोष्टीचा निषेध करून तोही प्रकार तातडीने त्या ठिकाणी गावातील इतर तरुण वर्ग थांबवणार आहे, त्यासाठी पुढाकार घेणार आहे. सरपंच जे काही काम करतात ते अतिशय चांगलं काम आहे आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी पूर्ण संरक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. हा गावाचा विचार आजच्या सभेमध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट। नंदगांव के ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि प्रशासन समय पर कार्रवाई नहीं करता है तो पूरे गांव के लोग नगर मडमाव हाईवे पर विरोध प्रदर्शन करेंगे। सरपंच और स्थानीय नागरिकों का कहना है कि सुरक्षा कानून व्यवस्था बनाए रखना प्रशासन की जिम्मेदारी है। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।